नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मोठी कारवाई। कपाशीच्या शेतातच चक्क गांजाचं पीक, 1 कोटींचा माल जप्त। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात एटीएस आणि पोलिसांनी मोठी धाड टाकत कपाशीच्या शेतात लपवून पिकवलेला एकूण 4 क्विंटल गांजा जप्त केलाय। जप्त केलेल्या मालाची बाजार किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। या प्रकरणात एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अंबड पोलिसांना काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती की कपाशीच्या शेतात संशयास्पद पद्धतीने गांजाचं पीक लावण्यात आलं आहे। या माहितीची पडताळणी करताना पोलिसांनी जालना दहशतवाद विरोधी पथक यांच्याशी संपर्क साधून संयुक्त धाड टाकली। कपाशीच्या झुडपांमध्ये गांजाची लागवड, झाडे कापून सुकवण्यासाठी शेतात पसरवलेला गांजा, परिसरात गांजाची तीव्र दुर्गंधी, एकूण 4 क्विंटल वाळवलेला गांजा घटनास्थळी आढळून आला। जप्त मालाची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे। एक आरोपी अटकेत। या प्रकरणात ढवळीराम बारकू चरावंडे वय वर्ष 60 याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची प्राथमिक चौकशी सुरू आहे। या लकवडी मागे कोणाचा आणखी सहभाग आहे का याविषयी पोलीस तपास करत आहेत। कपाशीच्या शेतात गांजाची लागवड, धक्कादायक प्रकार। कृषी पीक म्हणून कपाशी उभे असताना त्याच शेतात गांजाची झाडं लावून त्यांची काढणी करून सुकवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे। ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड उघडकीस येणं हा धक्कादायक प्रकार मानला जातो आहे। अंबड पोलीस आणि एटीएस या दोन्ही पथकांचा संयुक्त तपास सुरू असून पुढील तपास सुरू आहे। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।